बदलापूरमध्ये घरपट्टी थकबाकीच्या मुद्द्यावरून नगर परिषदेचा कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. महायुएलबीच्या आकडेवारीनुसार शहरातील घरपट्टीची थकबाकी तब्बल 187 कोटी रुपयांच्या घरात पोहोचलीय. मात्र 2025-26 या आर्थिक वर्षात केवळ 80 कोटी रुपयांचीच वसुली करण्यात प्रशासनाला यश आले असून अजूनही 100 कोटींहून अधिक रक्कम थकीत आहे. या संथ वसुलीमुळे नगर परिषदेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालीय. या आकडेवारीचे विश्लेषण करताना आणखी एक धक्कादायक वास्तव समोर येते. शहरातील टॉप 10 थकबाकीदारांच्या यादीत पहिल्याच क्रमांकावर असलेल्या एका व्यक्तीकडे तब्बल 3.6 कोटी रुपयांची थकबाकी आहे, तर काही मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांकडेही लाखो रुपयांची देणी प्रलंबित आहेत. याउलट सामान्य नागरिकांकडून वेळेवर कर वसूल करण्यासाठी प्रशासन कडक भूमिका घेत असल्याचे दिसते. त्यामुळे सामान्यांवर कारवाई आणि बड्यांना अभय असा आरोप आता उघडपणे केला जात आहे. सोशल मीडियावरही या मुद्द्यावर संताप व्यक्त होत असून सामान्य करदाता हा पापभिरू मुंगीसारखा वेळेवर भरतो, तर बडे थकबाकीदार मात्र प्रशासनाला जुमानत नाहीत अशी टीका नागरिकांकडून होत आहे. या परिस्थितीमुळे प्रामाणिक करदात्यांमध्ये असंतोष वाढत असून प्रशासनावरील विश्वास डळमळीत होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान या प्रचंड थकबाकीचा थेट परिणाम शहराच्या विकास कामांवर होत असल्याचे स्पष्ट होत आहे. रस्ते, पाणी पुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये अडचणी असताना एवढा मोठा निधी वसूल न झाल्याने विकासाचा गाडा अडखळत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता कठोर पावले उचलत बड्या थकबाकीदारांवर कारवाई करावी आणि प्रामाणिक करदात्यांना न्याय द्यावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.